अन्यथा वाया अनेक पंथा जाशील झाली ज्ञानदेव मौन जपमान अंतरी धरोणे श्री हरी जपे सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंग करू अन्यथा माया अनेक पंथाला शिरझणी ज्ञान देव मौन जपमान अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठाला शरीरात ज्याप्रमाणे पंचप्राण आहे जगामध्ये जसे पंचमाप होत आहे तसं संप्रदायात हे पाच संत संप्रदायाचा प्राण आणि त्यांची नावं असे पाया ज्ञान आहे कळस वैराग्य आहे विस्तार नाम आहे शांती खाम आहे आणि शांती खाम आहे त्याची निष्ठा योग आहे म्हणून त्याचा पाया ज्ञान देव आहे 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे गोविंद आहे 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे गोविंद आहे पुन्हा तुला 3 शब्द आहे का अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर देवाचं ज्ञान आहे रियाज केला तर भगवान आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचललं तर कीर्तन आहे रियाज करा तर भगवान होईल व्यायाम करा तर पैलवान व्हाल अभ्यास करा तर मोठे व्हाल आणि पाया पडून सांगतो ज्ञान नसताना मोठं होण्याची अपेक्षा करू नका त्याने विकत पण मोठे पण घ्यावं ज्ञान तुमच्याकडे कमी आहे ज्ञान तुमच्याकडे कमी आहे आणि तुम्हाला जर मोठेपणा पाहिजे असेल तर तो विकत घ्यावा लागतो पण ज्ञानाने अभ्यासानं आलेलं ज्ञान
हे मोठेपणा तुमच्या मागे घेऊन येत. ज्ञानी व्हा. पुन्हा ओळी फिरवतो. अभ्यासाविषयी श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानाविषयी श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आणि अभ्यास कराल तर ज्ञानी, पारावर बसून ज्ञान येणार नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला भंग ज्ञानोबरायांचा हरिपाठातला 26 नंबरचा आहे. अभंगाला करायची सुरुवात. तुमची माझी 1 वर्ष गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. कीर्तनाला 3 सूचना आहेत. त्या सूचना पाळायच्या. मला अभंगाला सुरुवात करायची. दरिद्र्याने कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून येतच नाही. लांब बसायचं. जाताना चांगला शब्द जोड राहायचा. मेन शिव काढायचा. तुम्ही सुतर पडल्यावर कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र असणार नाही. 2 पत्ते पाळायचे. अभंगाला सुरुवात. आज धर्मवीर प्रतिष्ठानची तुपी पाटील परिवार आणि त्या सगळ्या मंडळीचं कौतुक करावं की एवढा मोठा दत्त जयंती उत्सव इथे दिवसापासून चालू ठेवा. मंडळाचे अध्यक्ष संचालक मदत करणाऱ्या सगळ्यांना धन्यवाद. आणि अभंगाला सुरुवात. आता फक्त 2 प्रश्न राहतील. प्रश्न आणि उत्तर. प्रश्न आणि उत्तर. पटापटा बोला. पहिला प्रश्न माझा असा आहे, जगात देव आहे का? हा मला नाही का? सावधरावर का परत घोषणा करा होता. माझा पहिला तुम्ही बसले तरी चालतील, गेले तरी चालतील. असं काय लिहिलं? आता लिंक लागली ना अभंगाची. लिंक तोडायची नाही. पहिला प्रश्न माझा आहे, जगात देव आहे का? हा प्रश्न आहे. तुम्ही मला उत्तर दिले आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आहे तर कोणी पाहिलाय का? तुम्ही मला उत्तर देणारे नाही. एक प्रश्न पुसलो बघा आपण. आहे का? आहे. पाहिलाय का? नाही. मग मी तुम्हाला 4 प्रश्न विचारतो. पुन्हा सुगंध आहे का? आहे. लाकडा लागणी आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट फिरू तिथं थोडी तकलीफ होईल 15 मिनिटं समजायला. पण पेट पुन्हा सुगंध आहे पण घेतला तर, लाकडं लागली आहे पण घर्षण केलं तर, दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर, आणि उसात साखर आहे प्रक्रिया केली तर, हृदयात देव आहे संतांची सेवा केली तर, दर्शन केलं तर आहे. हृदयात देव आहे पण ज्ञान आलं तर. आता 3 वाक्य क्लिअर झाले. काही सांगा. आता पुढचे वाक्य परत बोला. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, बरीच लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं का दुःख येणार. आणि आता हे तुम्हाला जे दुःख आहे ना, तुम्हाला मला हे ज्ञान नाही आहे. हे बा, येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. वस्तू हरवण्याचा खेळ करायचं काम काय? परत निघायला. येताना ते आपण काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि आपण ज्यांच्यासाठी कमवलंय ते तर काही सांभाळायचं लायकीचे नाही. मग आपल्या जीवनात आहे काय? सगळा 8 तास मुलासाठी केला, त्याने आपल्याला धोका दिला. सगळे प्रयत्न मुलीसाठी केले, ती परीक्षा गेली आलीच नाही. मग मानसिक गोळी ती का काय हे समजा. मग मला सांगा, एवढा रात्रंदिवस आपण 8 तास केलाय, आपल्याला एकच फळ मिळाले, पश्चाताप. काय फळ मिळाले आपल्याला? काय? हे पश्चाताप सोडून काय काय पश्चाताप. आणि पश्चाताप मिळाल्यामुळं आपण सुखी नाही, म्हणून आपल्याला देव करू शकत नाही. मग आता पुढचा प्रश्न सुरू झाला, जगात देव आहे का? आहे. पण ज्ञान आलं तर झालं फायदा. आता पटापटा बोलायचं. हे एक गाव आहे, हे एक गाव आहे. पाहिपा शरीराची दावा निघायला. हे एक गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा पाटील मन आहे. आणि
आणि ह्या गावचा पाटील मन आहे आणि तुमचं माझं सगळं जग त्याच्या ताब्यात आहे. त्या पाटलाचं नाव मन आहे. कोणत्या गावात गेलं मग शरीर आहे, त्याला बोललं तरच कळेल. शरीर रूपी गावात मन नावाचा पाटील आहे आणि हे सगळं गाव मनाच्या, पण तो थोडा नादी गडी आहे. मन नादी म्हणजे थोडा चालू आहे. चालू म्हणजे त्याला प्रेयसी आहे. प्रेयसी म्हणजे कोण आहे? गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला गर्लफ्रेंड आहे का? नाही. मग प्रयत्न झालोय. आता नाही डोकं खाल्लं ना तुम्हाला तेव्हा किती कळत. शरीर रूपी गाव आहे, त्या गावाने मन हा त्या गावचा पाटील आहे आणि तो थोडा नादी आहे. त्याच त्याच गावात एक जणीवर प्रेम आहे. म्हणजे कॉलनीतलं प्रेम. तोही राहिला तिथंच आहे, ती राहिला तिथंच आहे. आणि तिचं नाव लय किचकट बरं का, कीर्तन बारीक आहे घ्यायचं. तो पडला तिच्या प्रेमात आणि ती पडली त्याच्या प्रेमात. पण घोटाळा असं झाला, तिचं नावच सांगतो तुम्हाला, इच्छा. आता खास वर डोकं. मन म्हणतोय भान घाल, इच्छावती धम काढ. मन म्हणतोय अभ्यास कर, इच्छावती अजून 11 तारखेला 12वीची परीक्षा आहे आणि 21 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा आहे. इतक्या लवकर पुस्तक वाचायचं काही काम नाही. मन म्हणतोय व्यायाम कर, बोलते. मन म्हणतोय व्यायाम कर, इच्छावती थंडी आहे बाहेर पडू नको. या दोघांचा झालाय टाका. कोणता नीट आहे का? इच्छा आणि मन. आणि त्यांच्या ताब्यात हे अख्खं गाव. हे गाव दोघांच्या. आणि ती पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या मोबाईल मध्ये. ती पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात. आणि घोटाळा असा झालाय, तिला माहीतच नाही हागडीनं पुसली. डोकं खाल आता. हा पडला तिच्या प्रेमात. कोण? मन. कोणच्या? गेलं बाबा इच्छेच्या. आणि तो आहे ना पुसत, हे तिला माहीत नाही. आता मला तुम्ही उत्तर द्या, तिला बाळ होईल का? नाही होणार. का? तिचा प्रियकर नपुसक आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 10 मिनिटं घ्या. शब्दात घेतात 10 मिनिटं घ्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ती त्याच्या प्रेमात पडली, तो प्रियकर नपुसक आहे म्हणून तिला बाळ होईल का? मी असा प्रश्न विचारला, तुम्ही मला उत्तर दिलं नाही. मग मी तुम्हाला प्रश्न विचारला, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? निवांत अजून 5 मिनिटं उत्तर द्या. मी म्हणतो आखिर रात घ्या. मला उत्तर द्या, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? उत्तर सांगू, तिला बाळ होणार नाही. कामाची तृप्ती होत नाही. तो तरुण आहे, ती तरुण आहे, वयात आली, देखणी आहे, पण कामाची तृप्ती होत नाही. म्हणजे तिला बसला धोका. कोणाकडून? बस फिट बसलं कीर्तन मनाकडून. आणि मन आहे तिचा प्रियकर, तो निघला न पुसत, हिला बसला धोका. मग आता पोरीनं उत्तर द्या, सगळ्या पोरी. सगळे पोरी उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही. मुलं कधीच नाही. पोरांचं वैशिष्ट्य आहे, पोरं कधीच धोका देत नाही. का देत नाही? मिळतच नाही कधी. धोका देत नाही. आता ऐका, लय बारीक ऐका. पूर्वीवर तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोर धोका, दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला?
काय सांगितलं त्याने मला मेसेज टाकला मी त्याला हाय केलं त्याने मला रस प्यायला नेलं मी 9 ग्लास उसाचा रस प्यायला कारण मी जर शिव बाबून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही मग त्यानं घड्याळ लाग टाकलं मला रस मग मला अंदाज आला मग मला अंदाज आला जो मला रस म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले आम्ही दोघं पडून गेलो एका ठिकाणी आम्हाला राहिलो तिथं मला बाळ झालं आणि त्याने मला फाटवायला सुरुवात केली जेवढ्या मुली मूर्ख मुलांच्या नादी लागल्या त्याच्या आयुष्याचा हाच तमाशा आणि पोरींचं एक वैशिष्ट्य आहे कोणतीच पोरगी सगळ्या पोरगी प्रेम करताना कधी विद्वान मुलावर करीत नाही मुलींचा इतिहास आहे आताच्या काळात का पोरगी हुशार कोणाच्या नादीच लागणार पोरगी प्रेम करताना भंगरीच भंगरी म्हणजे मराठी छपरी एकदम दरिद्री पोरगा एकदम दरिद्री काय नट पोरगी प्रेम करणार आता पुरीचं वैशिष्ट्य आहे पुरी दोन गोष्टी करतात पुरी दोन गोष्टी करतात तरी मुलगी हुशार मुलावर कधी प्रेम करत नाही आणि कधी करत नाही स्मार्ट मुलगी कधी स्मार्ट मुलावर प्रेम करत नाही हा जगात नाही मुलगी सावळ्यात मुलावर तुम्ही कोणा काय बघा आता ही पडली त्याच्या प्रेमात कोण केलं इच्छा पंचप्रेमात पडली मनाच्या तो निघला न पुसत हिला बसला धोका ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगाय बाई राम बाई जमलं धुतलं मी त्याला त्याच्याकडून बॅलन्स टाकून घेतला त्याच्याकडून सीट टाकून घेतलं त्याच्याकडून मोबाईल घेतला त्याच्याकडून गाडीवर फिरली ऑर्डरिंग केलं मार्केटिंग केलं कपडे केले सगळं केलं त्याने मला धोका दिला त्याने नाही धोका दिला मी लुटला फार पुन्हा विचार केला अख्खं एटीएम त्याचं मोकळं केलं पण तो त्यांना पुस्तक निघाला घोटाळा झाला मला की कोणाला सांगायला गेली मैत्रिणी तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही मी सांगितलं तरच कळत सांगूनच टाकितो माया आणि याच्यात कोण तयार झाली माया हा सगळा तमाशा पण गेला माया नाही कोण कोणता वापर कोण कोणता भाऊ कोण कोणची बहीण कोणाला वेळ काही पोर म्हणजे ती मुलगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाहिजे प्रेम बिन काय घेत नाही पोरगी फक्त तुझं एटीएम मोकळं करते प्रेम बिन या सगळं जवळ आहे पण त्या पुरीला वेळ आहे कोणाच्या मांडला हे फक्त आपलं चाललंय सगळं मिळतंय फुकट म्हणून प्रेम एका मित्राने सांगितलं एकाला सांगितलं माझं समोर एवढं ते सांगितलं कुणाशी ते सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड आम्ही एका वर्गात होतो मला तिच्याशिवाय मी 1 मिनिट राहू शकत नाही इसी के बिना मैं पर भी सी नहीं सकता अगर वो ना मिली तो मेरी बेटी ने सोचो ये जाओ क्या मित्र सांगितलं की सोमवारीला गाव येत मंगळवारी आशीर्वाद घ्यायला येतो हा गेला मंगळवारी सप्रेट भेट घेऊन गिफ्ट आशीर्वाद ज्याचं सोमवारी लग्न होतं तो असा गाडी घातला बसला हा गेला मला व्हायला विचारणार बस हे झेंडे कॉम्प्लिकेटेड केस याने सांगितलं होती ना प्रॉब्लेम या सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणजे काय काढलं घे जा पटकन जा ते सांगितलं काढलं म्हणून सांगलं त्याचं ते गिफ्टच पडलं काय काय झालं काय नाही मला 3 तासाची शक्ती घेतल्यावर त्याच्याकडे बसून तिने मला सांगितलं मी तुमचाच आहे मी तुमचीच आहे असं म्हणत मला ते कोर्टाच्या बाहेरीकडे गेलं आणि मला विचारलं तुमच्या नावी बँकेत पैसे किती आहेत मी म्हणलो 25,000 आहे
पोरगाला थांबणार आहे 25 झाला पोरगी गेली निघून त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं पोरखा तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहे पण माझ्या सुट्ट्याच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला काही पोरगा नाहीये हे मलाच मिळणार आहे तो मला हेच सांगितलं मी तिला ती माझ्या चुलते सगळं केली आता तू आला तर मला नाही ती पिवळे झोपू घ्या नाही बारीक आहे का आता ही गेली तिच्या प्रेशीला सांगायला तिच्या प्रेशीचं नावे मनाच्या प्रेशीचं नाव इच्छा आणि इच्छेच्या मैत्रिणीचं नाव आहे माया आणि माया कशी आहे ही म्हणली बाई माझा प्रिय करणं पुसरलेला कोण म्हणते इच्छा कुणाला सांगायला गेली ती माया म्हणली बाई तुला तरी प्रिय कराय मला तर प्रिय कराय नाही नवरा नाही मग ही म्हणली बाई तू काय करते उत्तर एकदम बारीक आहे का माया म्हणते भित्त मी जगाला भुतून मारते मला दुसरं काहीच काम मी फक्त जन्माला घालते मोठं करते शाळेत घालते नोकरी लावते बायको करून देते पोरग पैदा करून देते त्याला मोठं करते त्याला शिकवून देते त्याचं लग्न होऊन देते त्याची बायको मला दिन होते याला नाचू दाखवते आट्या काढते मारते दुसरा भाताला तयार करते माझा एकच धंदा इटी दे सायकल कंटिन्युटी द्यायचं म्हटलं गॅप सिस्टीम माझा एकच धंदा आहे फक्त जन्माला घालणे मोठा करणे मारणे दुसरा तयार करणे एक पखोद्या मेला का दुसरा तयार एक बाबा गेला का दुसरा तयार पहिलीचं पोरग दुसरीत गेलं का दुसरीत पहिलं तयार पहिलीतलं पोरग तिसरीत गेलं का तिसरीत तयार आणि या जगाला फक्त कुतूर मारायचं एवढाच माझा धंदा असं कोण म्हणते बस फिर बसलं कीर्तन माया इच्छा म्हणते बाई आता तुझे दिवस संपले तुझे दिवस संपले
आता या गोष्टी त्रेतायुगात चालत होत्या, या गोष्टी द्वापार युगात चालत होत्या आणि या गोष्टी मागच्या युगात चालत होत्या. पण आता कलियुगात ही तुझी गोष्ट चालणार. ही म्हणली काका, ती म्हणली ऐक. पैठण पासून 10 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे आणि आपेगावामध्ये एका आईला 4 मुलं झाली. 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. एक मुलगा विश्वाचा गुरु आहे, एक मुलगा विश्वाची आई आहे, एक भाऊ ब्रह्मदेव आहे आणि एक बहीण साक्षात आदिमाया शक्ती मुक्ताबाई आहे. निवृत्तीनाथ हा विश्वाचा गुरु आहे. ज्ञानेश्वर महाराज ही जगाची आई आहे. सोपान काका ही साक्षात ब्रह्मदेव आहे. तर मुक्ताबाई ही आदिमाया शक्ती आहे. आणि या 4 पोरांचं नाव जरी घेतलं तरी तुला मरण येत आहे. ते तर काहीच नाही ग बाई. आळंदी पासून 20 किलोमीटर अंतरावर देऊ नावाचं गाव आहे आणि देऊ नावाच्या गावामध्ये तुकारामाचा जन्म झाला. आणि तुकाराम बाबा जन्माला आल्यावर तुकाराम बाबाचं नाव जरी घेतलं तर तुझं काही नाही ग. यम घाबरतो. तुकाराम तुकाराम सगळ्यांचं नाव जरी घेतलं तरी तुझं मरण आहे. आणि पाया पडू समजा भजन केलं तरच माया तुटते. आणि पाया पडू सांगतो महिला म्हणून जरा माया कमी करा. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन संपलं का सोडून देतात. तुम्हाला आखरीचा पत्ता नाही. कोणाला वेळ आहे. आता हे माझं मशीन चाललंय म्हणून कीर्तन आहे. उद्या माझे 2-4 लाख पडले, तुम्ही कशाला तारीख घ्या. तुम्ही म्हणाला हवा जायला लागली उठफट बघायला लागली. लोकांना काय गेले. आता समजा मी गेलो म्हणणार नाही गेलो. माझ्या ऍक्टिव्हिटीला समजा 50,000 लोक आले. मला फायदा काय. मी उलथून झाला काय. आपले डोळे गेले टीव्ही चालला काय. आपले गुडघे गेले दिंडी निघाली. झोप काय गेला. एक वाक्य समजा मला. एक खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद कमी झाली तर जगातली तुमची किंमत संपली. काय तुम्हाला लोकांना काय करायचं. तुम्ही पहा मागच्या पत्रवाद्यात काही माणसं पडले काही निवडून आले. जे पडले त्यांचे कार्यकर्ते आलेला जाऊन मिळाले मी. त्यांनी उलट त्यांच्या आदिनावाचे बोलणे लावले. जे पडले त्यांनी यांना पोचलं. हे तिकडे गेले. आता ते पडले का ते परत इकडे येतील. जिकडं घुमऱ्या लोकांना काय घेणार. लोक फक्त सीझन पुरते वापरून घेणार. सीझन संपल्यावर सोडून द्या. तुम्ही काय घेतलंय लोकांना. माया कमी करा. शरीर फार थोडं आहे. मला आयुष्य फार थोडं आहे. आधी जर नातवाला हात लावू शकत नसेल तर काय त्या जगण्याची मजा. काय त्या जगण्याची मजा. आज या मांडीवर कधी नातू बस ज्यापेक्षा आधी करते ती नातू दे. पोरांनी फार बुळबुळलं वाईट जाऊ कोण जायचे. तिला नाही बोल कोण जायचंय. राहू दे जायचंय तुम्हाला परत मध्ये कोणाला.
जा बरं पटकन त्याला जायचं तरी जा ना. हा चला मी 5 मिनिटं थांबवतो त्यांना जायचं त्यांना. हे नाही त्याला बस त्याला बसू द्या बरं नका काढून देऊ. हे जा पटकन विधान आहे विधान. या जगात 3च माणसं आपले फक्त आई वडील संत भगवंत. बाकी हे बायका पोरं ही सगळी भामटेची टोळी. हे प्रियशी प्रियशी ही सगळी गुंडांची लुटारू टोळी. यंत्र काय नाही लागत. कोणती प्रियशी कोण प्रियकर कोणला वेळ वेळ बीळ काय नाही ह्या जगात. खिसा रिकामा होऊ द्या जग संपलं. शरीर थकू द्या जग संपलं. कोण बहीण कोण भाऊ कोण बाप कोण बहीण बहीण सोडून द्या विषय. कोण भाऊ सोडून द्या विषय. तुमचा खिस्सा रिकामा आहे संपले तुम्ही जगातून. तुमचं शरीर थकलं संपले जगातून तुम्ही. या लोकांना बाकी वेळ कोणला आहे. आणि आपण म्हणतो मला लोक मानित्यात बिनित्या. कोणला वेळ आहे. काही लोक म्हणते माझे मित्र 5 वाजता वाट पाहते. पाहायचं बंद कर तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तू पाहितो म्हणून ते तुझी वाट पाहते. तू पाहायचं बंद कर संपला तुझा कार्यक्रम. काय घेणं पडलंय लोकांना. महाराजांच्या भाषेत सांगतो महाराज शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. बसलेले माणसं जरा कीर्तन बारीक आहे का. आणि हे कीर्तन थोडं झोंबत आहे पण ती काळाची मी खरं बोलतो म्हणून राग येतोय लोकांना. पण आता त्याला पर्याय नाही. काळ संपलाय. काय कोण भाऊ राहिला नाही कोण बहीण राहिली नाही. ही तिला सांगायला गेली. तिला म्हणती बाई मला नवरा नाही पण मला प्रियकरही नाही. कोण म्हणती बस फिट बसलं तिथं माया. पण बाई मला 16 पोरं आहेत नवरा न करता. ही म्हणती बाई मला तुला नवरा नाही आणि पोरं 16 कशी काय. मोबाईल मध्ये पोरं 16 कशी काय. तर ती म्हणती माझी 16 पोरं ऐक. आता त्या 16 पोरांची नावं तुम्हाला ऐकायची आहेत. एक मी नसलो तो कोण वाजवी. मी नसलो तर चाल कोण म्हणाल. मी महाराज आहे तू चक्रम आहे. चक्रम आहे चक्रम. तुला कोण सांगितलं तू महाराज आहे. तू महाराज नाहीये तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घडी आहे. तुला निरोप मी कोण माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला काय माझा पाय लागला. तुझा पायच तसा. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 गुंठा इकून माझ्यामुळं मी आणि आज सगळं जे कोणी संपवलं. 16 पोरं ऐकायचे बरं का. नाही सासूचं सुनाचं भांडण झालं ना. सून म्हणती भूक 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 तुला काय भुकायचं भूक. मला फक्त कुत्र मांजर होऊ दे मग तू ये. आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. आणि मग ही म्हणते बाई दिंडी कवा घेणार. मी एकच झालं बरं का. 16 आहेत अजून. 1 मी 2 तू 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 माझी नाही ना.
तू माझी नाही ना. कुणाचीच नाही. आणि तिथं ऑपरेशन झाले, त्याला 3 पोरं झाले. तुला पागल मी किती झाले? 3रं तुझं. त्या बाबळीपासून या बाबळीपर्यंत इकडल्या किरकिर तुझी जिरी तुझी जर जिरावणी नाही ना बापाचा आहे. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. मी तू तुझं माझं किती झाले? बस आता 21 पोर आहे. बस फिट बसले की तर आता 16 झाले ना. आपलं 4 झाले, आता 12 राहिले. 12 16 पोर आहे. तिला नवरा नाही. त्यातलं पहिलं पोरग आहे आता काम. आणि या शरीरात काम तयार झाला. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने बायको केली तर त्याच्यात गैर नाही. लोक नाव ठेवते तेव्हा त्याला कशाला बायको पाहिजे. करू द्या, मोकळ्या मनानं करू द्या. तो फक्त वयानं दमलाय. मनानं खबीर होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाल का त्याला 7 कारण. मग उत्तर माझ्याकडे क्लिअर घ्यायचे कशाला. 7 कारण आहे का? कामाला वय नाही. कामाला वय नाही. कामाला जात नाही. कामाला नातं नाही. कामाला शील नाही. कामाला कुळ नाही. कामाला काळवेळ नाही. आणि कामाला लाज नाही. काम 16 ते 16 घ्यायचे. आता 4 झाले. आणि कामाला वय नाही. वय नाही. काम वय नाही. दर नाथ नाही. जात नाही. जात बीत काय नाही. काम हे पिसाळलं का. त्याला काय वय नाही, जात नाही. त्याच्या शरीराला काही घेणं. बंगल्यातून पोरी पडून गेल्या आणि मजुरीच्या कामाला जातात. प्यार क्या होत तर मजुरी करतात. मूर्ख पोरी. प्रेमाच्या पलटीला पोरीला काही लाज नाही त्याची. आणि मुलगी कधी नाही. बंगल्यातून पोरी गेल्यात आणि ज्यांच्या 5-5 गाड्या आहेत त्यांच्या ड्रायव्हर सगळे पोरी गेल्या. काही दुकानात कामाला पुढे बांधणार सगळं शेटची पोर गेली. आता काय प्रेमाला काय सीमा नाही. ते पुढे बांधाय होतं कामाला. ते कव्हर शेट होईल. ते पुढे बांधित होतं त्याला दोन्ही बांधून मोकळे झाले. काय प्रेम आहे. आणि चमड्यावर प्रेम करू नका रे. या चमड्यावर प्रेम करू नका. चमडे ज्या भगवंताने दिले त्याच्यावर प्रेम करा. काही पोर देखले, स्मार्ट आहे, हुशार आहे. पण शेंबड्या पोरीनं त्यांचं हृदय फाडलं. आता काय बोला. एकदम दरिद्री पोरगी. आणि तिने याला नाही म्हणलं. याने मागणी केली. आय प्रपोज टू यू. तिने सांगितलं नो आय एम एंगेज. याचं लगेच हृदय धडाकलं. जखम झाली त्याच्या हृदयात. काय झाली. आणि त्या जखमीवर त्याने लगेच 90 सुरू केला. वेदना असावी लागली.
त्यातली तीच पोरगी परत प्रियकराच्या गाडीवर पाहिजे, बीपी वाढला मेला. अरे बावळट पोरांनो, हे प्रेम बिम करणारे पुरीवर झुलणारी पोरं नाही का? अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करा? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही की एवढं सुंदर हृदय कुणा नाही. का आपण छत्रपतीच्या रक्ताची माणसं आहे. आपल्याला वाकायची सवय नाही, आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुटात साठवून जगायची सवय नाही. आपल्याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय आहे. आपल्या रक्त छत्रपतीचा आहे. हे क्षत्रिय कोणी खातला रक्त आहे. तुम्ही तुमचे रक्तच कॉकटेल करून तो काम आहे. आता एक झाला म्हणता, पहिली चाल सोडून द्या. आता क्रोध आणि सगळ्यांच्या पाया पडतो. उद्या दत्त जयंती आहे, कौतुक करावं तुमच्या धर्मवीर मंडळाचा एवढा मोठा कार्यक्रम केला, पण पाया पडतो तुमच्या रागाला. आपण खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय 1-2 तास लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंद्रिकर खोपस इंद्रिकर काय एका झापडीचा तरी म्हणतो 10 लाख खर्चायचं तरी कशाला? लई थोडे दिवस राहायचंय कोरोना, लई थोड्या. कधी जाऊ याची गॅरंटी नाही. उद्याचं कीर्तन होईल याची कशाला येण्यामध्ये मागायचं? काय मागामध्ये काय भांडणं का करायची? राग आकडा. तुम्ही जरा थोड्या कमी भांडत जा करा. आता 2-4 महिने तुम्ही पहा. ते पहा तुमचं आणि तुम्ही आपलं काही झालं का? आता नवऱ्याला असं ठरवले, काही झालं का कोणत्या करा मला राहायचं नाही. अरे काही झालं का मला राहायचं नाही, माझी कॅपॅसिटी आता ती पोरं तुम्हाला घ्या आणि मला मोकळं करा. आता पोरं घेऊन आम्ही काय डोंगराचं खेळतो का? क्रोध येतो. किती झाले? 2. आणि तिसरा आहे लोभ. लोभ लोभ. आणि आज जगातली सगळी भांडणं कशासाठी? महिला म्हणणं राग येईल तुम्हाला. पुरुष मंडळी म्हटलं तर माझी तुमची माझी पहिली शेवटची गाठ सांगा. म्हटलं तर मला कधी तोड पाहू नका. फक्त माझ्या एका प्रश्नाचं दत्त महाराज उत्तर द्या. महिला म्हणलं 18 दिवस पोराला सुट्टी होती. 18 दिवस दिवाळीची. कोणत्या आईनं मुलाला 18 दिवसात बसायला शिकवलं? तिनं फक्त बोधवर करायचं. तुझा इथं भव्य नागरी सत्कार करतो, तुला आदर्श वाटा पुरस्कार नाही. नाही मान हलवायला गेला. अरे विचार करायच्या गोष्टी राहिल्या नाही. लोकांना राग येतोय. आज काही वाटा वस्त्रांनी समज येते. महिला मंडळ पुरुष मंडळी जरा नीट आहे का? 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. आज बोलत नाही कोणी. आम्ही बोलतो तर आमची बातमी आम्ही बोललो, आमचे क्लिप आम्ही बोललो आहे कोर्टापर्यंत माहीत. आज 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. तुझ्या पोरांचा मोबाईल न वाटलं तुझी जबाई सांगते का मला वाचता? तू सांगते का जिजाबाईने असं झालं का शिवाजी? अडीच वर्षाच्या पोरांना मोबाईल खेळायला येतात. माया अक्कल नसल्यामुळे वागायचं आपलं कसं. आणि वरून म्हणते त्याला मोबाईल दिला ना आता स्वयंपाक मोठी वरड सुद्धा नाही लाजवाडे सांग. आणि वरून म्हणते तो मा ऐकत नाही. ऐकत नाही तुझं ऐकत नाही. हा 40 वर्षाचा नाही. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून निघाली झाले. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, आज घरांमधलं वातावरण जर असंच राहिलं
तर 10 वर्षाने आरती करायला माणसाला अभ्यास करा. दिल्लीमध्ये जाणाऱ्या पोरांची संख्या कमी आहे. कीर्तनात सप्तकडे टाळकड्यांची पोरांची संख्या कमी आहे. पोरं कुठे आज सगळ्या घरांचं वाटलं झालं. एका घरामध्ये 4 पोर राहतात. नवरा बायको पोरग पोरगी 4 घरांमध्ये मोबाईलचं दुसरं वाक्य ऐका. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले. पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. पोरांवर कर्ज आहे, बापावर कर्ज नाही आहे. कर्ज पोरानं मोबाईल घेतला हप्त्यावर, गाडी घेतली, कर्ज आहे. बापानं कर्ज काढायचं पोराला बापानं कर्ज काढून पोराला मोबाईल शॉपिंग टाकून दिली. त्या नालायकाला दुपारी शेअर मार्केट मध्ये खेळायचं. 4,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 3 लाख गेले. दुकान इकलं रे. दोघं जण इथं बसले तुमच्या बापानं पाहिजे होतं धंदे. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 20% माणसं शेअर मार्केटला भिकारी झाले. आपण पाहिजे होतं 2 रुपये 36 रुपये. अरे मला खरं या खोट्या बाबा 31 वर्ष झाली मला झालेला. अजून एक शब्द आपल्या तोंडातला फेल गेला नाही कधी. आता अक्षरशः शेअर मार्केट मध्ये भिकारी वाढ तर दोघं जरा बसले भिकारी झाले. आता काय नाव सगळं सांगलं. तुमच्या बापाला बघा तू 2 रुपयाला 36 रुपये. कर्ज झालं पोरा बापानं काढलं कर्ज माझ्या आपल्या पोरानं. आणि कर्ज फेडायचं कोणत्या मी आणि ही पोराची बाजू घ्यायला विषयानी घर सुधरायली. ही नवऱ्याला म्हणती 3 लाख कर्ज म्हणजे काय लई नाही. एखादा गुंठा इकडे तिकडे होईल. पण आपल्या पप्पूने जर उद्या काही डोळं वाईट केलं बापाला गुंठा विकला, कर्ज भरलं, पप्पू प्यायला राहणार. मग बाप म्हणला अगं आपलं पप्पू पितोय पुढं काय पितोय. आज 20 तारखेपासून त्याला थेंब नाही मिळाला. पप्पून आणली कोणची पोर घरात. नाहीतरी आपल्याला आज उद्या लग्न करावाच अशा म्हणणाऱ्या तिघी जणी माया पुढं बसल्या. पोरगी पळून गेली म्हणती मला अंदाज आलता. तू काय घ्यायला बसलो. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर हिंडती. अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलं ना. तिला पर्यावरणाचा स्टडी करावा लागतो. मग रोज ती कॉलेज सुटल्यावर डॉक्टरला दाद मारी. पहिला म्हणलं खरं सांगा हा विनोद. आणि पोराला वरून काय म्हणते माहिती की त्याचं ऐकू नको. त्याचं माझी माणसं त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसा आहे. त्याला काही मी त्याला नवीनपासून ओळखी देतो. त्याच्यातून गाणं काही काम, क्रोध, लोभ,
आता तुम्ही महिला मंडळ माझ्याकडून 100 पोरं उभी करायची. मी 10 मिनिटं कीर्तन थांबवतो. 100 पोरांमध्ये 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. तुमचं काय मत आहे? इंदुरीकर बोलला ते जिंकली, भावना दुखवल्या, त्यांच्यावर योग्य ती कारवाई. महिला म्हणलं तळतळायला लावलं का 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटला भिकारी झाले. आणि 100 पोरं माझ्या पुढे उभी करा, तुम्हाला मी पोरं दाखवतो. 93 पोरं दारू पितात. आणि तुम्हाला पटणार नाही महाराज, या 4 वर्षामध्ये बापानं खाना दिलाय मुलांना. अरे कुठे चाललोय आम्ही? फक्त कडक कपडे घालायचे, मांडकी सकाळी करायची, मिशेल घालायच्या, बारीकले ब्रँड प्यायचे, स्वतःला शाळा समजायचं, म्हणजे आम्ही सुधारलो. आज महिला मंडळ अक्षरशः बाप जिवंत आहे, मुलगा गेला, आई जिवंत आहे, मुलगा गेला, हो गेला मुलगा, मुलगा गेला, आई जिवंत आहे. ती आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते. आणि या 4 वर्षात महिला मंडळ एखादा म्हणून तरुणपणात पेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, महिला मंडळ त्या प्रेताजवळ नागरी पोरं उड्या उड्या. काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय, काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहीत त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात, आई सांग. आणि तेच प्रेत रस्त्याला घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठं चालवलं, कुठं चालवलं सांग आई, कुठं चालवलं. आणि तेच प्रेत रस्त्याला घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं. आणि तेच प्रेत पेटवल्यावर पोरं विचारतात, आई पेटलं ग माझा बाप, आई पेटवलं माझा बाप, आई पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग शाळेतल्या पोराला सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेल्यामुळे माझ्या पोटात अन्न नाही म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा मेला, देवा घरी नाही गेला, मेला रे तुझा बाबा मेला. ते पोरग घरी गेल्यावर सगळ्यांना शाळेतल्या पोरांना म्हणत, घरी आलं राहिलं म्हणत आई मेला, मेला. या 4 वर्षात तिसरीचं पोरग बापाच्या लागेल. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लागेल आहेत. ते सॉलिड लिक्विड और गॅस, मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. लिक्विड करेक्ट, वॉटर, स्टोन, वुड, कार्बन, कार्बन, रॉक. Carbon is a solid. Carbon dioxide is a gas. किती रे? 6वी सेमी का मराठी? सेमी. बापाच्या बायको टिंब म्हणतात. बदली तू किती रे? रे 8वी सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम नाही हो. त्या शेजारचा किती आहे? 10वीला कोण आहे का? 10वी नाही 9वीला आहे तू. सेमी का मराठी? मराठी मिळत नाही का? वा. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा न्यूटनचा तत्व आहे.
तू तांबे शाळेला कितीला शाळेचा 8वी 10वीला कोणीच नाही घेतलं पुरीमध्ये कोणी 10वीला त्यांनी दाखलेच करून घेतले कोणी 10वीला पुरीमध्ये नाही 9वी अंगणवाडी तू कितीला रे 7वी घड्याळाला काढी किती तोंडात काय ते काढून टाक काय तोंडात ते काय ते घालतात ए तू कितीला रे 5वी सेमी का मराठी इंग्लिश म्हणत नाही का हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंबा या संतांनी लिहिला नाही हा हे पटलं आपल्याला हे बरं तू कितीला रे 1ली ते 10वी पहिले 6वा सावधान तुला सावधान कळत का मी सावधान म्हणतो तू तंगडे भाजतोय पहिले 6वा रिलॅक्स रिलॅक्स साव रिलॅक्स साव आणि आता सावधान 10 मिनिटं आणि उत्तर दे सगळ्यांनी हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंबा या संतांनी लिहिला ए पोरांनो ती सैराट मध्ये ती पोरगी कोण आहे आरसी तो करेक्ट वर्षा आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे आप्पाच्या करेक्ट अजून आप्पाच्या करेक्ट आता एक नवीन आलंय ना पुष्पा कमी आवाज येतोय झुकेगा नाही करेक्ट आणि आता एक नवीन आलं ना आधी झुकेवाली पोर करेक्ट आणि आता एक आलं त्या हडपसर मध्ये ऐकू गेलं पाहिजे आला आला वाटला त्याने घाटात केला याला 2च माणसं जबाबदार तुमची आई आणि आता मी बोललो असतो तर तुम्ही बातमीच केली असती स्त्रीकरांनी मुलांच्या भावना दुखावल्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई आता याचं काय करणार माईचा पहिला पोऱ्या काम पुढे जाऊ दे मी काय काही करायचं नाही दुसरा क्रोध तिसरा लोभ आता नाव सांगतो 16च्या 16 आहे का तोंडातलं काढ दे ठोक दिलं टाक काढून हा तो काढलं का नाही हा कर माती टाकले थोडी माती टाकलं ते तोंडात थोडी काढलं ना हा तू करतो मी तू तुझं माझं चार काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 6 10 आता राहिले किती 6 आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा आणि तितिक्षा 16 ही 16च्या 16 पोरं कोणाची आहेत माया आणि मायेची पोरं मारण्यासाठी हरिपाठ तयार झाला आणि पाया पुढे सांगतो सगळ्यांना हरिपाठ हा ग्रंथ नाहीये हा संप्रदायाचा आत्मा आहे आणि ध्यानात ठेवा पुणे जिल्ह्याने जगाला जे दिलंय ते कोणीच दिलं नाही जगातलं पहिलं वैकुंठ गमन पुणे जिल्ह्याचं आहे जगातली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याची आहे रेडा बोलतोय हे पुणे जिल्ह्याने सांगितलंय भिंत चालते
हे पुणे जिल्ह्याने सांगितलंय. मुळात वैकुंठावरून खाली येता येतंय हेही पुणे जिल्ह्याने सांगितलंय आणि स्वराज्याचा निर्माताच पुणे जिल्ह्याने. आणि आम्ही विचार करायला तयार नाही. तुम्हाला जर देव मिळवायचा असेल तर तत्व पाळा. कोणतं पाळा? एक तत्व नाम मुलानं तुमच्या गॅदरिंग मध्ये भाग घेतला आणि गॅदरिंग मध्ये भाग घेतला तुमचा मुलाने. आता ते पोरग गाताय का पेनड्राईव्हवर गाते? शाळेत ते पोरग पेनड्राईव्हवर गात बटन दाबायचं पोरग गॅदरिंग मध्ये काम करत. पोरग जर तुमचं स्टेजवर नाचायला आलं तर खरं बोला मॅडम तुमच्या डोळ्याची थोडी तरी कळवली होती की नाही? दुःखानं का आनंदानं का? तुमचं पोरग गॅदरिंग मध्ये नाचलं तर तुम्हाला एवढा आनंद झाला. ज्या बाळाला कोणीच नाही त्या बाळानं 15व्या वर्षी हरिपाठ लिहिला आपल्याला का? ज्ञानेश्वर महाराजांचं बाळ आहे की त्याला आईचा आधार नाही, बापाचा आधार नाही, भावाचा आधार नाही, नात्याचा आधार नाही, पण 22व्या वर्षी ते विश्वाची आई झालंय. आज आपला 32 वर्षात हरिपाठ पाठ नाही. आपले इतके चांडाळ कोण आहे? विचार करा. 15 ऑगस्टला 2 मिनिटं भाषण केलं तर आई पोराच्या तोंडात चॉकलेट घालते. आज एका 22 वर्षाच्या मुलाने समाधी घेतली आणि जगाला सुखी केलं. त्यांचा हरिपाठ आपल्या पाठ नाही. ह्याच्यापेक्षा पापी माणसं किती आहेत? अरे या गाड्या बंगल्यांना काय आग लावायची? कोणासाठी तुम्ही गाड्या घेतल्या? कोणासाठी बंगले बांधले? कोणासाठी? आज करोडो रुपयाचं शरीर जेव्हा तुमचं ठकल तेव्हा तुमचा मुक्काम बंगल्यात नाहीये, एक तर गच्चीत आहे नाही तर टावरवर आहे. खाली येऊ नको. पण एक वाक्य सांगू, जर तुम्ही ज्ञानोबारायाच्या कुशीत घुसले तर ज्ञानोबाराया अशी आई आहे. आपली आई फक्त आपल्याला चालायचं शिकवते. आपली आई आपल्याला खायचं शिकवते. आमचे ज्ञानेश्वर महाराज आपली आई अशी आहे ती मरेपर्यंत सांभाळते. आपली आई म्हणती पिवळा करून एक मोबाईल मागते. कीर्तन कीर्तन काहीच कळत नाही. ते विचार करा. आज ते बाळ फक्त 22 वर्षाचं आहे पण विश्वाची आणि एज्युकेटेड लोकांसाठी सांगतो. एकवारीची पोरं पोरी. तुम्हाला वाटतं मी MD झालो, MTech झालो, मी फार्मसीला आहे, BCSला आहे, डिप्लोमाला आहे.
पोरानो इन 1856 फर्स्ट टेलिव्हिजन डिस्कवर्ड बाय जॉन लोगी बॅट. टीव्हीचा पहिला शोध 1856 साली लागला. विमानाचा शोध राईट बंधूंनी विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. सगळे शोध लागले. हवामान खात्याचा अंदाज माहिती झाला. पण तुम्हाला अजून माहित नसेल शिकलेल्या लोकांना, एकदा थोडं मागं वळून बघा. तुम्हाला अजून माहित नाही 700 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन कोणाला करता आलं नाही. ह्याच्याविषयी काय अभ्यास करा बरं का. बॉम्बचे शोध लागले, मेट्रो निघली, विमान निघलं, सगळं 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 झालं. इंटरनेट आलं, फेसबुक आलं, ऑनलाईन आलं, ते इष्टका फिष्टका म्हणतात ते आलं. अजून काय सर्च करायला काही मिळते काय? गुगल काय म्हणते त्याला. आता मी मोबाईल वापरत नाही, आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत नाही, गरीब मोबाईल वापरत, त्यामुळे सुखी आहे. मला आपल्याला फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, स्पिन टच नाही, भिन टच नाही, काहीच नाही. मोबाईलच नाही, त्याच्यामुळे एकदम सुखी आहे. आणि मी तरी आयुष्यात मोबाईल विकत घेतला नाही. पंच्या दुकानच्या वर काढायला गेलो का तेवढंच खोकणं मिळत ते जेवण. आणि बॅलन्स वर्षातून 3 टाकेल. 435 ला 435 1200 रुपये मोबाईलचा खर्च आहे. आणि मोबाईल माझा सेकंदावर आहे, ते जमत नाही. असं माझ्याशी तुम्ही 1च सेकंद बोलू शकता. यस नो उलट तिकडं आपल्याला घेत, ज्याला गरज येतो आपल्याकडे. एनो पुढे नदी वय जळवतो बाण घालवानी आपलं कुठे बसलं कधी मोठं चालायचं. आणि बोलायची पद्धती आहे काय नाही. एनो 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 तू बोलत नाही, बंद कर मरू नका. एनो 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 इकडे लाव. पुस्तकच काही जण अभ्यास करत अक्षरशः महिना म्हणलं पोरं. आता विचार यावर्षी 1 महिना अगोदर आहे, म्हणजे 12वीची परीक्षा फक्त 11 फेब्रुवारीला आहे आणि 12वीची 21 फेब्रुवारीला आहे. अक्षरशः कोरोना 1 महिना राहिलाय. 1 महिना प्रॅक्टिकल परीक्षा निरीक्षा धरून 1 महिना आहे. कोणत्या पोरीची आईनं मला सांगावं तुमची पोरगी 3 तास अभ्यास करते, त्या आईला सांगावं. तुम्हाला वेळ नाही का अभ्यास घ्यायला? पाहिजे तुम्हाला, तुम्ही पोर 10वीला हे तर पाहिजे तुला. खेळ खेळा त्या मोबाईल मालिका काय मालिक काही नवीन आणायचं, खायचं नवीन, प्यायचं नवीन. पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या, इडली ठोस ढोस, बर्गर सर्गर बर्गर पिझ्झा नूडल मॅगी मर. ती मॅगी शिजवली तर लांब पाटली घालून झालं. मॅगी खातो पप्पा मम्मीला द्यायचंय, घर सुरू तुमचं खा नाही तरी अरे सकाळी उठल्या उठल्या आईने जर 2 चपात्या करून दिल्या तर एका चपातीमध्ये पोरगं 10 वाजेपर्यंत खेळते. काय माहिती त्याला खायला नाही खाता नाही, फक्त पावडरी लावा मेकअप करा. मुलगीची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. ती म्हणते मला पोषण देते. मी म्हणतो देव दे पण तू चाललंय. आता फेर लवली लावून जर माणसं बोलली होत असते, मी इतके दिवस का सावळा फेर लवली झोपत असतं काही आखरीचा लग्न सराई सुरू झाली. काय म्हटलं आता ती नवरी जरा कमी
एकच नवरा येतो त्याच्याशीच काढायचंय तुला. तू याच्या पुढे एवढी सजून चालली पुढं थोडा काय इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, भुवयांना कलर, केसराचा फुगा, एकपट गालव. आणि नव्या नवरीचं बोलणं इतकं सिस्टमॅटिक. कोणत्या गोष्टी बोलणार नाही, भारी बोलते नवी नवरी. एव्हा तेव्हा केव्हा अशा टीममध्ये ती चक्र नसेल. एव्हा तेव्हा केव्हा तेव्हा केव्हा अय्या उशिरा झाला का मग वस्तू लय जोरात मिळाली. मी तर खुशाल डोळे मिटायला झाले पहिल्या आठवड्यात बरं काही. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं सुखान जमलं. तिला म्हणायचं कस काय काय सांगते काय ऐकते. मा पप्प्या येडा सारखं ते पोरी मागे चिडले. आता तर भांडे घासू लागले. आता तर आतूनही पप्यास्टा घेतो. आपलं तर डोकं बंद झालं. मला तर असं वाटतं नक्की बाई त्या पोरीला नाही पोरला काहीतरी अशा म्हणणारा एक तत्वनाम दृढधरी म्हणा हरिशी करुणा हे आजच्या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ तुपे सगळ्या मंडळींना धन्यवाद. उत्सवाचा एकदा प्रेमानं